राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। भाषा संचालनालयाने 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथे या परीक्षेचं आयोजन केलंय। मात्र राज्यात मराठी भाषा सक्तीची असताना हिंदी परीक्षेचा अट्टहास कशासाठी असा सवाल मराठी भाषा अभ्यासकांनी उपस्थित केलाय। या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर या हिंदीच्या परीक्षेची कुठलीही गरज नाही आणि सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडू अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे। तर हिंदीला विरोध नाही, मराठी प्राथमिक भाषा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। या परीक्षेची कुठलीही आवश्यकता नाही। आपल्या माध्यमातून मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करीन की अशा प्रकारच्या कुठलीही परीक्षा त्यांनी देऊ नये आणि सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडावा। आणि जर सरकारने या सगळ्यामध्ये जर अनिवार्य केला आणि आताताईपणा केला तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल। ज्या पद्धतीने हे काढलेलं आहे याच्या पाठी निश्चितपणे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही उधळून देऊ। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे।